गुरुकुल होतं. ते शिक्षक सगळ्या मुलांना शिकवत असताना त्यांनी सर्व मुलांना एक प्रश्न विचारला आणि त्यांना वाटलं की जो मुलगा या प्रश्नाचं उत्तर देईल तो मुलगा हुशार असेल आणि मी त्याला बक्षीस देईल. पण गुरुजीच्या त्या निर्णयाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. गुरुजी रागवले. त्यांनी सर्वांना शिक्षा द्यायचं ठरवलं आणि सर्वांना हातावरती छडी मारायला लागले. 1, 2, 3 असे मुलं करता करता एका मुलाचा हात समोर आला आणि ते छडी मारायला लागलेत. छडी मारता मारता त्या मुलाच्या हाताकडे पाहून उपहासात्मक ते बोलायला लागलेत, अरे तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही, मग मी मारून आणि तुला शिकून काय फायदा. जर तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही तर तुला शिकून येणाऱ्या काळात काही फायदा नाही. विद्यार्थ्याला गुरुजीचं बोलणं फार मनाला लागलं. तो बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर जी वस्तू दिसल त्या वस्तूनं आपला हाताचा चर्रकन कापला. रक्ताची धार वाहत होती आणि वर्गात आला. गुरुजीला दाखवायला लागला, गुरुजी हे पहा. गुरुजीला वाटलं, अरे हे काय केलं तू, आपला हात कापला. त्या मुलानं सांगितलं, गुरुजी त्या नियंत्यानं माझ्या हातावर विद्येची रेषा नाही ओढली तर मी स्वतः माझ्या हातानं ती रेषा ओढली आणि स्वतःच्या मनानं आणि आत्मविश्वासानं ज्या मुलानं ती रेषा ओढली होती तो मुलगा व्याकरणाचार्य पाणिनी झाला. नसीब उनका भी होता है जिनके हात नाही होते. तर मित्रांनो, तुम्हाला कोण काय म्हणतं यापेक्षा आपण स्वतःला काय म्हणतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि वेळ कधीही गेलेली नसते. ज्या दिवशी तुम्हाला या गोष्टी समजाल तो दिवस शुभ. धन्यवाद.